सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने आज हा कार्यक्रम होतोय आणि मी रवींद्र साठे या प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तसं हा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट सुरू आहे, संख्येची बंदी आहे, मर्यादा आहे। त्यामुळे अशा मर्यादेत आणि ते सुद्धा आपण अगदी 20-25 मोजक्याच माणसांना आपण इथे बोलावलं नाही। या कार्यक्रमाची कुठची जाहिरात केली नाही आहे। कल्पना अशी आहे की हा कार्यक्रम एक वेगळ्या प्रकारे आपण करतोय, त्याचं रेकॉर्डिंग आपण करणार आहोत आणि उद्यापासून यूट्यूबवर हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी किंवा सर्व जनतेसाठी हा खुला होणार आहे। मी फार वेळ घेत नाही, मी केवळ सर्व कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उभा आहे। 2च मिनिटात प्रतिष्ठान ज्यांना माहिती नाही आहे, काही मंडळी नवीन आली असतील, तर 1985 साली ही संस्था सुरू झाली। स्वर्गीय सुधीर फडके, बाबूजी फडके यांनी ही संस्था सुरू केली आणि वीर सावरकर चित्रपट त्यांनी निर्माण केला आपल्याला माहिती आहे। अथक परिश्रमातनं 2002 साली हा चित्रपट निर्माण झाला आणि मग त्यांचं देहावसान झालं। पण तोच वसा पुढे घेऊन ही संस्था काम करते आणि केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहिली नाही, तर स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रवादी विचारांचं ज्या ज्या कार्यक्रमातनं जागरण होईल असे सर्व प्रकारचे कार्यक्रम ही संस्था करत असते। सावरकर साहित्य संमेलनापासून हिंदुत्व परिचय अध्ययन प्रमाणपत्र अभ्यासक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम करते। या कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा आली त्यावेळेला विनोद पवारांशी, जे आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी सुरुवातीला चर्चा केली आणि लगेच समीरा गुजर यांचं नाव आमच्या डोळ्यापुढे आलं, म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढे आलं आणि मग त्यातनं हा कार्यक्रम आज आपल्यापुढे सादर होतो आहे। मी सर्व कलाकारांचं आणि समीरा गुजर यांचं प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि सर्वांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो। आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातनं हा कार्यक्रम होतो आहे। खरं म्हणजे सावरकरांचं साहित्य किंवा सावरकरांचं काव्य हे एवढे मोठं आहे की त्याला दीड तासाच्या कालावधीत बसवण्याचा प्रयत्न केलेला खरं म्हणजे शक्यच नाही आहे। तरीसुद्धा त्यातले काही अनेक अशी काव्य आहेत, अशा कविता आहेत की ज्या आपण कधी ऐकल्या नसतील। या अशाही कवितांचा अंतर्भाव या आपल्या कार्यक्रमात आहे। मी सर्व कलाकारांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला मी सुरुवातीला सांगितलं की करोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण अतिशय एका मर्यादित संख्येत हा कार्यक्रम करतोय। धन्यवाद। कविनायक विनायक, महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काव्यगीतांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम कविनायक विनायक। चांदणी चम चम लख लखशी वंदे
जी विलसत सेलानी स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत सेलानी तू सूर्याचे तेज उदतीचे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन् मधुरते ते स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री मोहन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 याच गीतातील पुढच्या ओळी कोवळ्या वयाचा तरुण विनायक लिहितोय. भरतभूमीला दृढालिंगन कधी देशील वरदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला क्रीडा तेथे करण्याचा का तुला वीटा आला. होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला सुधा धवल जान्हवी स्रोत तोगे का त्वा त्याजिला. स्वतंत्रते या सुवर्णभूमीत कमती काय तुला. कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजे वेणीला. ही सकल श्री संयुता ही सकल श्री संयुता आमुची माता भारती असता का तुवा ढकलूनी दिधली. पूर्वीची ममता सरली परक्यांची दासी झाली. जीव तळमळे का तू त्यजिले उत्तर ह्याचे दे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे. कळू लागण्याच्या वयापासून स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचं जीवन, त्यांचं राष्ट्रकार्य, राष्ट्रप्रेम, त्यांचं लेखन, वक्तृत्व, काव्यप्रतिभा, ज्या ज्या पैलूंविषयी लिहू बोलू जावं तर ते सगळं असामान्य, अलौकिक, अद्भुत अशीच विशेषणं सुचावीत. त्यांचं कार्य, विचार, उद्गार सारे विलक्षण आणि तेजपुंज.
मिळमिळीत गिळगिळीत असं काहीच नाही. सारं कसं ओतीव ठाशीव आणि स्वयंप्रज्ञेनं उजळून निघालेलं. त्याला आपल्या नेहमीच्या मोजपट्ट्यांनी कसं मापायचं? अहो, मराठी भाषेत थोडे का कवी झाले. ज्ञानेश्वर तुकारामांचा वसा घेतलेली मराठी कविता. परंतु हे मातृभूमी तुझला मन वाहियेले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पियेले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला, असं म्हणणारा आणि तसंच जगणारा हा असा महाकवी विरळाच. सहसा शब्दांनो मागुते या असं म्हटलं जातं. म्हणजे आधी कृती होते, घटना घडते आणि मग त्यावर काव्य होतं. पण काव्य आणि कृतीचा विलक्षण संगम सावरकरांच्या कवितेत पाहावयास मिळतो. काव्यशास्त्र विनोदेनं काळ घालवण्याची, उपभोगाची ही कविता नव्हे, तर काळ्या पाण्याच्या शिक्षेत कोलू फिरवत असताना, हातपाय बेड्यांनी जखडलेले असताना त्या नरक यातनांमध्येही स्वर्गलोकी विहार करून येण्याचं सामर्थ्य बाळगणाऱ्या मनाची कवचकुंडल होणारी अशी ही मृत्युंजयी कविता आहे. म्हणूनच ज्या अर्थाने आपण छत्रपती शिवरायांना श्रीमंत योगी म्हणतो, तसेच श्रीमंत शब्दयोगी सावरकर त्यांच्या कवितेत गवसतात. वा. जेव्हा कोणीही सावरकरांबरोबर नव्हतं, ना जिवलग न त्यांची प्रियतम मातृभूमीही, अशा एकांतात त्यांना साथ देणारी त्यांची कविता. सावरकरांचं अंतरंग तिच्याहून अधिक कुणाला ठाऊक असणार. त्या कवितेतूनच सावरकरांच्या चरित्राचा वेध घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. सावरकर हे आयुष्यभर नायकासारखे जगले वागले. ते राष्ट्रनायक होते, आयुष्याच्या महानाट्याचे महानायक होते आणि सर्व कवींच्या मांदियाळीत कविता कामिनीचे कविनायक होते. कविनायक हाही त्यांचाच शब्द. सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीनं कविनायक विनायक या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाही वयसा तेजम समीक्षते असं म्हटलं जातं. खरंच तेजाला कुठलं वय? भगूरच्या विनायकाचे पराक्रमही असेच काळ काम वेगाच्या गणितात पकडता न येणारे. सावरकरांच्या बालपणाविषयी बोलताना हटकून आठवण होते ती मारुतीरायाची. जन्माला आल्या आल्या पहिली झेपच घ्यावी ती सूर्यबिंबावर. तीच गोष्ट सावरकरांचीही. म्हणजे घरातलं मूल 14-15व्या वर्षी जर कविता करू लागलं तर घरातल्यांना कोण कौतुक वाटावं. पाहुण्यांसमोर ती कविता ऐकवण्याचा मुलाला आग्रह व्हावा. पाहुण्यांनीही माना डोलावून किती छान असं म्हणावं, ही घरोघरी घडणारी गोष्ट. पण जे एरवी घडतं ते सावरकरांच्या बाबतीत कसं घडावं? तर झालं असं. दामोदर सावरकर, सावरकरांचे वडील, हे टिळक पक्षीय. भगूरच्या त्यांच्या वाड्यात गावचे पाटील, शेतकरी, शिक्षक सगळे जमत आणि केसरी, जगदहितेच्छू, काळ अशा वृत्तपत्रांचं जाहीर वाचन होई. त्यावर चर्चा रंगे. बरं, बातम्या तरी कोणत्या? तर प्लेगची वर्णनं, सरकारची दडपशाही, रँडचा वध, लोकमान्य टिळकांवर सुरू असलेला खटला, त्यांना झालेली शिक्षा, चाफेकर रानड्यांचे खटले आणि त्यांना झालेली फाशीची शिक्षा. या सगळ्या बातम्या वाचून दाखवण्याचं काम कुमारवयीन विनायकाकडेच असे. चाफेकर रानडेंना शेवटी फाशी दिली गेली. ही बातमी आली आणि विनायकाने अष्टभुजा देवीपुढे प्रतिज्ञा केली. चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवीन. देशाला स्वतंत्र करण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीची उठावणी करेन. या चाफेकर प्रकरणावर विनायकाने एक नाटिकाही रचली होती. गावातल्या कलावंतांनी त्याचा प्रयोग करण्याचा खटपटही प्रयत्न करून पाहिला. पण गावच्या पाटील कुलकर्ण्यांना हे कळताच त्यांनी हे अरिष्ट थांबवलं. हो, अरिष्टच ते. अहो, चाफेकरांना देशभक्त म्हटलं तर तुम्ही राजद्रोही ठरण्याचा तो काळ. इंग्रज सरकार चिडून पिसाळून कुणालाही आत टाकत होतं. सरकारच्या भीतीने मोठमोठ्या नेत्यांनाही मनात नसतानाही चाफेकर रानडेंच्या पराक्रमाला आततायी कृत्य म्हणणं भाग होतं, असा तो काळ होता. दामोदर पंतांनाही ती चिंता लागून राहिली होती. मुलाचं तेज, बुद्धिमत्ता, प्रखर देशभक्ती याचं कौतुक होतं, पण मनात धास्ती होती. वडिलांची चिंता मुलालाही कळत होती. म्हणून त्याने जेव्हा हा फटका लिहावयास घेतला ते वडिलांना सांगितलंच नाही. रात्री सगळे निजले की सावरकर गुपचूप दिवा लावून मनात जुळवलेल्या ओळी कागदावर लिहित. पण एक दिवस वडिलांच्या लक्षात आलंच. ते म्हणाले, हे पहा, तू अजून लहान आहेस. आपले कुटुंब म्हणजे एका खांबावर उभी असलेली द्वारका.
तू पुढे थोरपण पावशील, आमचे पांग फेडशील, या आशेवर मी दिवस कंठित आहे. पण तू अशा भयंकर नादाने एखादे प्राणसंकट ओढवून घेशील. म्हणून हा खटाटोप सोडून दे. पुढे मोठा झालास की कर काय करायचं ते. पण 4-5 महिन्यातच हे प्रेमळ छत्रही प्लेगने हिरावून नेलं. प्लेगच्या कहरात चाफेकरांचा फटका प्रकाशात आणणं मागे पडलं. सावरकर नाशिकला आल्यावर मात्र या फटक्याचा प्रचार होऊ लागला. त्यातील विचारांची धग जाणवत असल्यामुळे तो छापायला कोणीही धजावत नव्हतं. पण जसे आपले वेद मौखिक परंपरेतून टिकले तसा हा राष्ट्रवेदही लोकांनी जिव्हेवर सांभाळला. तुकारामांची गाथा जशी इंद्रायणी तरली तसा हा फटका लोकगंगेने 1-2 नव्हे उणीपुरी 50 वर्ष हृदयाशी जपला आणि तो छापलाच गेला नसल्यामुळे तो जप्त कसा करावा हे सरकारला कळेना. या फटक्यातल्या काही ओळी. महाघोर भवपाश तोडीला माया न शिवली मनाला. महाघोर भवपाश तोडीला माया न शिवली मनाला. विरक्त पूर्णची श्री चाफेकर बंधू योग्य शत नमनाला. विरक्त पूर्णची श्री चाफेकर बंधू योग्य शत नमनाला. प्राण विटली परिनच तुटली झटली जनहित करण्याला. प्राण विटली परिनच तुटली झटली जनहित करण्याला. धन्यची मैत्री धन्य रानडे वीर युवकही नमनाला. पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासून निंदती जरी घुबडे. आत्ता जरी परिस्थिती अशी आहे, पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासून निंदती जरी घुबडे. वीरकथा तुमची ही गाईल पिढी पिढी नव पुढे पुढे. वीरकथा तुमची ही गाईल पिढी पिढी नव पुढे पुढे. हो स्वार्थ मारुनी लाथ ठोकिला रँड जन छल शमनाला. परार्थ साधू श्री चाफेकर योग्य कानात नमनाला. माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे. राजकीय कटछळी देश त्या राजकीय कटछळी देश त्या पुढे होऊन नाशियाला. पुढे होऊन नाशियाला. पुढे होऊन नाशियाला. देशहितेच्छू श्री चाफेकर. देशहितेच्छू श्री चाफेकर योग्य कानात नमनाला. माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे. प्राणांती ही नाची चिकटली. प्राणांती ही नाची चिकटली असत्यवाणी वदनाला. असत्यवाणी वदनाला. असत्यवाणी वदनाला. सत्य भाषणी श्री चाफेकर. सत्य भाषणी श्री चाफेकर योग्य कानात नमनाला. माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे. अहो नष्ट कराया अहो नष्ट कराया तयार झाले द्रविड छळती ते सुजनाला. द्रविड छळती ते सुजनाला. द्रविड छळती ते सुजनाला. मध्वेशी श्री चाफेकर योग्य कानात नमनाला. माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे. अजन्मी जे कधी न ढळले. बरोबर अजन्मी जे कधी न ढळले जगत प्रभूचे भजनाला. जगत प्रभूचे भजनाला. जगत प्रभूचे भजनाला. भक्त शिरोमणी श्री चाफेकर. भक्त शिरोमणी श्री चाफेकर बंधू योग्य शत नमनाला. माझ्या राजा तू रे माझ्या सर्जा तू रे.
सावरकरांचं कवित्व आणि व्यक्तित्व दोन्ही विलक्षण. भवभूतेने भगवान श्रीरामाचं वर्णन करताना म्हटलं आहे, वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुम अर्हती. एका बाजूला वज्राप्रमाणे अभंग असणारा निश्चय आणि शारीरिक मानसिक सामर्थ्य त्यांच्याकडे, त्याचवेळी एक अत्यंत रुजू संवेदनशील कोमल मनही. खूप लहान असताना त्यांची आई गेली. 17व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं. आईची आठवण किती व्याकुळ करत असे त्यांना, याची सहजी कल्पना यावी अशी ही कविता. कधी सावरकरांची कविता आपल्याला समजायला जड जाते, अर्थात त्याला कारण आपणच. पण ही कविता बघा, जड शब्द जाऊच द्या, पण जोड शब्दही फारसे नाहीत. पण त्या सोप्या शब्दातूनही जननी आणि जन्मभूमीविषयीचे ममत्व हे ओथंबून वाहत आहे. कवितेचं शीर्षक आहे सायंकाळी रानात चुकलेलं कोकरू. संध्याकाळी एक कोकरू वाट चुकले, ते सावरकरांना सापडलं. त्या प्रसंगाचं वर्णन करताना ते लिहितात, का भटकसी येथे बोले, का नेत्र जाहले ओले, कोणी का तुला दुखविले सांग रे, धनी तुझा क्रूर का भारी, का माता रागे भरली, का तुझ्यापासून चुकली सांग रे, हा हाय कोकरू बछडे, किती बेबे करुनी अरडे, उचलोन घेतले कडे गोजिरे, का तडफड आता करसी, मी कडे घेतले तुझसी, का तडफड आता करसी, मी कडे घेतले तुझसी, चल गृही चैन मग खाशी ऐक रे, मी क्रूर तुला का वाटे, हृदय हे म्हणून का फाटे, भय नको तुला हे खोटे ऐक रे, तो दूर दिसतसे कोण, टपतसे क्रूर बघ यवन, गोजिरी कापण्या मान जाण रे, कमी काही न तुझं लागोनी, मी तुला दूध पाजोनी, ही रात्र गृही ठेवोनी पुढती रे, उदयीक येई तव माता, आणिक कळपी तव पाता, देईन तयांचे हाता तुझ सिरे. कशाला काळजी करतोस, मी घेईन की तुझी काळजी. मग थोपटून म्या हाते, आणिले गृहाते त्याते, तो नवल मंडळींना ते जाहले, कुरवाळती कोणी त्याते, आणि घेती चुंबना कुणी ते, कुणी अरसिक मजला हसते जाहले, गोजिरे कोकरू काळे 9-10 दिनांचे सगळे, मऊ मऊ केशते कुरळे शोभले, लाडक्या का असा भिसी, मी तत्पर तव सेवेसी, लाडक्या का असा भिसी, मी तत्पर तव सेवेसी, कोवळी मेथी ना खासी का बरे, बघ येथे तुझियासाठी आणिली दुधाची वाटी, परी थेंब असा ना चाटी का बरे, तव माता क्षणभर चुकली, म्हणू नका तनू तव सुकली, तव माता क्षणभर चुकली, म्हणू नका तनू तव सुकली, माझी ही माता नेली यम करे, भेटेल उद्या तव तुझला, मिळणार परी मम मजला, कल्पांत काल जरी आला हाय रे, मिथ्या हा सर्व पसारा, हा व्याप नश्वर चिसारा, ममता ही करीते मारा वरती रे, या जगी दुःखमय सारे, या जगी दुःखमय सारे, ही बांधव पत्नी पोरे, म्हणून या शांतमय हो रे तू त्वरे. तरी सुद्धा काही परिणाम झाला नाही. तरी काही न केव्हा खाई, धरून या उग्रता काही, मी उचटिले तोंड मी पाही चिमुकले, हळूहळू दूध थोडके प्याले, मग त्वरे तोंड फिरविले, कोकरू बावरून गेले साजिरे, स्वातंत्र्य जयांचे गेले, परक्यांचे बंदी झाले, त्रिभुवनी सुख त्या कसले की खरे, लटकून छातीशी निजले, तासही भराभर गेले, विश्व हे मुदित मग केले रवी करे, घेऊन परत त्या हाती, कुरवाळत वरचे वरती, कालच्या ठिकाणावरती सोडिले, तो माता त्याची होती, शोधित दूर शिशूसाठी, दगडांचे तरुणचे पाठी हाय रे, हंबरडे ऐकू आले, आनंद सिंधू सळले, स्तनी शरासारखे घुसले किती त्वरे, डोलितो मुदित तरुवरतो, सप्रेम पक्षीही गातो, तो कडा प्रतिध्वनी देतो मुदभरे, हे प्रभो हर्ष विसियासी, हे प्रभो हर्ष विसियासी, परी मला रडत बसविशी,
मम माता का लपवीसी अजूनी रे. आईची आठवण काढतानाही सावरकर मातृभूमीला विसरत नाहीत. स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले, स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले, त्रिभुवनी सुखन त्या कसले की खरे. ही कविता सन 1900 मध्ये लिहिलेली, वयवर्षे 17. पण या कोवळ्या वयातच त्यांना लक्षात आलं होतं, मिथ्या हा सर्व पसारा, मिथ्या हा सर्व पसारा, हा व्याप नश्वरची सारा. खरं तर नश्वरतेची ही जाणीव आपणास खिन्न करेल, पण सावरकरांना मात्र याचाही एक वेगळा अर्थबोध होतो. ज्या ब्रिटिश साम्राज्याला अहंकार होता की या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, त्यांच्या त्या अहंकाराला ललकारत ते विचारतात, पारसिक साम्राज्य काय, रोमन साम्राज्य काय, अगदी जगत जेता सिकंदर काय, कुणाचं साम्राज्य टिकलंय सांगा, कुणाचं साम्राज्य टिकलं. तेव्हा जुलमी उन्मत्त सत्ताधीशानो जागे व्हा, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. जे जिंकी पारसिकते जगता दराते, जे दिग्जयी बळ तुझेही सिकंदरा, ध्वंसित रोम तव राजपुरी घाले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. साम्राज्य विस्तृत अनंत असेची साचे, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. साम्राज्य विस्तृत अनंत असेची साचे, त्याही महाप्रतिथ रोमक पत्तनाचे. हुणे हाणोनी घण चूर्ण विचूर्ण केले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. हा उन्नती अवनीतीस समुद्र जातो, हा उन्नती अवनीतीस समुद्र जातो, भास्वान रवीही उदयास्त अखंड घेतो. उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. जे मत्त फारची बलान्वित गर्ववाही, उद्विग्न मानस उदासही ते तयाही. हे पाहिजे स्वमनी संतत चिंती येले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले, विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. वा. काळ, काळाचं अथांगपण आणि या सदोदित प्रवाहित काळगंगेपुढे मानवी जीवनाची नश्वरता, हा सावरकरांमधल्या तत्त्वचिंतकाच्या चिंतनाचा सतत विषय राहिलेला दिसतो. नाटककार म्हणून लिहितानाही संन्यस्त खड्ग या नाटकात सुलोचना या त्यांनी साकारलेल्या अद्वितीय नायिकेच्या तोंडी हे सहज उद्गार येतात. राष्ट्रकार्यासाठी प्रेम बाजूला ठेवून लढायला गेलेल्या शूराची ती पत्नी, ती म्हणते, आपण रणांगणावर जाण्यास निघालात तेव्हा मी भगवान कामदेवाच्या पूजेसाठी फुले गुंफीत होती, त्यातली कितीतरी आता सुकली. अर्थात त्यात फुलांचा काय अपराध. या मर्त्य जगात फुले सुकणारच, पाकळ्या गळणारच, सुवास जाणारच. पण म्हणून मी काही जगाला दोष देत सुटत नाही. मी जगाचा तिटकाराही करत नाही, कारण फुले फुलतातही या जगातच, पाकळ्या उमलतातही जगातच, आणि सुवास तरवळतो तोही या जगातच. सुकतात जी जगिया सुकतात जी जगिया सुकतात जी जगिया सुकतात जी जगिया सुकतात जी
जरी की फुले गळत हा पाकळी पाकळी उमलत ना त्याही कलिका सुखतातची जगिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया जगिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया जरी की फुले गळत हा फुले गळत हा पाकळी पाकळी उमलत ना त्याही त्याही उमलत ना त्याही कलिका सुखतातची जगिया परंतु सुंदर कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या पाकळ्या फुलतीही जगिया परंतु सुंदर कळ्या पाकळ्या परंतु सुंदर कळ्या पाकळ्या फुलती जगिया विसर नाहे वैतागी तुझिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया जरी की फुले गळत हा पाकळी पाकळी उमलत ना त्याही कलिका सुखतातची जगिया सुखतातची जगिया सुखतातची जगिया आयुष्याच्या नश्वरतेचं भान असल्यामुळेच मृत्यूचं भय सावरकरांना कधीही वाटलं नाही. उलट जी शाश्वत मूल्य आहेत त्यासाठी आयुष्य अर्पण करण्याची प्रेरणा त्यांना झाली आणि ऐन तरुण वयातच त्यांनी आपलं मृत्यूपत्र लिहिलं. माझे मृत्यूपत्र
त्यातल्या या काही ओळी. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझ अर्पी येले. तुतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला. त्वस्थंडिली ढकलिले प्रिय मित्र संगा, केले स्वये दहन यौवन देह भोगा. त्वत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा, तत्सेवनीच गमले रघुवीर सेवा. त्वस्थंडिली ढकलिली गृहवित्त मत्ता, दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. त्वस्थंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण्य पुण्य सिंधू. त्वस्थंडिलांवरी बळी प्रिय बाळ झाला, त्वस्थंडिली बघा आता मम देह ठेला. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस्थंडिलीच असते दिधले बळी मी. आम्ही जर 7 भाऊ असतो तर 7ही राष्ट्रवेदीवरती समर्पित झालो असतो असं म्हणणारं हे मृत्यूपत्र. पण हे सगळं राष्ट्रकार्य सुरू असताना जगात घडणाऱ्या घटना आणि इतर देशांचे स्वातंत्र्य लढे याचं एक विलक्षण भान सावरकरांना होतं. क्रुगर हे आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी. इंग्रजांशी लढत असताना इतर राष्ट्रांचं सहाय्य घ्यावं या विचाराने क्रुगर देशाबाहेर पडले. दुर्दैवाने त्याच काळामध्ये देशाने इंग्रजांना शरण चिठ्ठी लिहून दिली. क्रुगरला आता इतकं दुःख झालं की इंग्रजांचं राज्य असलेल्या स्वदेशात पायही न ठेवण्याचा त्याने निर्धार केला. परत जाईन तो देश स्वतंत्र झाल्यावरच असा हा निर्धार. एकीकडे देशाचा विरह, दुसरीकडे देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, आणि या संघर्षातच क्रुगरला मृत्यूने गाठलं. त्या राष्ट्रवीराच्या मृत्यूची बातमी कानी येताच सावरकरांनी लिहिलं, मी सत्कारी झटत असता देव माते सहाय. मी सत्कारी झटत असता देव माते सहाय. नीच लागी शरण रिघणे काय बोलू न हाय. मद्रक्ताचा गळत असता थेंब तो शेवटीचा. देशासाठी समरी पुढती पाय माझा असाचा. निष्ठा ऐशा धरुणी झटला जो विदेशात भारी. राष्ट्राची ती तिथुनी हलवी जो महाभाग दोरी. हा गेली तुटुनी परीती पारतंत्र्यात राष्ट्रा. दुर्दैवाने ढकलुनी दिले साधूंना सोर कष्टा. कोणी पक्षी उडत असता अंतराळात तेथे. यावी वार्ता सकल घरटे नष्ट झाले असे ते. नाही मागे स्थल परतण्या ना पुढे शक्ती जाया. लगेचीची करुणी आपुल्या भोवतीची फिराया. जन्मा आलो अजी मरुनीही चाललो. जन्मा आलो अजी मरुनीही चाललो मी. आहा स्वातंत्र्याचा परीन घडला लाभ देशाशी हा. हे मद्देशा उपकृती तुवा या हती फार केली. त्याची माझ्याकडून सखया फेड काही न झाली. मेला वॉशिंग्टन गमत असे माझिनी सत्य मेला. ज्यांनी देशा पर रिपुवला नाशोनी मुक्त केला. काही केली जगती सुकृती तोची जन्मासी आला. तेव्हा आम्हा मरण कसले जन्मची ना जयाला. अंती ईशा स्मरुनी तुला सांगतो की जरी माझ्या देशाविण मम मना लाविले अन्य कामी. की स्वार्थास्तव रिपुजना मी फितुरी असे हो. हा पाप्याचा सतत तरी हा रवरवी देह राहो. जातो जाणे टळत उपजे जो त्याला न काही. माझी भूमी आहा परी हा पारतंत्र्यात राही. आहे का हो कोणी सबलसा मुक्त तिथे कराया. याया कोणी त्वरित म्हणतो भेटतो मृत्यूलाया. आशा ऐसी धरुणी सखया क्रुगरा फार वेळ. आशा ऐसी धरुणी सखया क्रुगरा फार वेळ. आत्मा तुझा फिरून या देही आला असेल. गात्रे झाली विकल सगळी सुटली पूर्ण आशा. गात्रे झाली विकल सगळी सुटली पूर्ण आशा. सोडी देह विनवनी सदा रक्षी मद्देश ईशा. सदा रक्षी मद्देश ईशा. देहातली प्राणज्योत मालवली तरी सुद्धा आत्म्याला शांती न मिळणं, अशा हुतात्म्याची, हुतात्मा ही सावरकरांचाच शब्द, अशा हुतात्म्याची ही कहाणी. या दीर्घ कवितेच्या शेवटच्या ओळी म्हणजे जणू सावरकरांची साक्षात काव्य प्रेरणा आहे.
ते लिहितात, हा वाघ देवी अवतरतसे झोत हा मंगलाचा, स्वातंत्र्याचा विजय अथवा स्वर्ग भूलोकिसाचा, देऊ वार्ता परवशजना तन्मना धीर देऊ. जे अजूनही पारतंत्र्यात आहेत त्यांच्या मनाला धीर देऊया. स्वातंत्र्याची भुवनी कवने गात गे उठ जाऊ, स्वातंत्र्याची भुवनी कवने गात गे उठ जाऊ. स्वातंत्र्याची कवनं गाणं हे त्यांच्या कवितेचं उद्दिष्ट होतं. याच हेतूंनी त्यांनी मित्रमयांसाठी पोवाडे रचले. अर्थातच तत्कालीन सत्ताधीशांना त्या कवितेचं तेज झेपणं शक्यच नव्हतं. ज्या काळात स्वातंत्र्य, स्वराज्य हे शब्द उच्चारणही राजद्रोहाचं मानलं जात होतं, त्या काळात सावरकरांनी लिहिलेल्या पोवाड्यांवर बंदी आली यात काहीच नवल नाही. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट मात्र ही की बंदी असतानाही लोकगीतांप्रमाणे हे काव्य जनमानसानं जपलं, कारण त्यात लोकभावनेचा आणि आकांक्षांचा सहज आणि उत्कट असा उच्चार होता. हे काव्य जिवंत राहावं म्हणून लोकांनी शिक्षा भोगल्या, कारण त्या माणसांना अस्तित्वाचं आणि अस्मितेचं भान देणारं असं ते काव्य होतं. असं भाग्य कोणत्या काव्याला लाभतं? चला आपणही सिंहगडाचा तो पोवाडा ऐकूया जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला. स्वातंत्र्य सिंह तानाजीची यशोगाथा गाणारा हा सिंहगडाचा पोवाडा जो नरकेसरी टिळकांनी प्रत्यक्ष रायगडावर शिवजयंती उत्सवात ऐकला तोच. जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही, स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी. अन आम्ही गात सो श्री बाजीचा या पोवाडा आजी. आम्ही गात सो श्री बाजीचा पोवाडा हाजी, आम्ही गात सो श्री बाजीचा पोवाडा हाजी. या जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, अन जय भवानी की जय बोला. अन तुम्ही मावळे बोला हर हरे, तुम्ही मावळे बोला हर हर महादेव बोला. अन चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. या धन्य शिवाजी तोरण गाजी, शिवाजी तोरण गाजी. धन्य तानाजी, धन्य तानाजी, धन्य तानाजी. प्रेम आज सिंहगडाचा पोवाडा गाजी जी जी जी, पोवाडा गाजी जी जी जी, पोवाडा गाजी जी 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 जी. प्रभात झाली वाद्य झडली, ए प्रभात झाली वाद्य झडली. मुहूर्त लग्नाचा पोल्यावरी उभा राहिला सूत तानाजीचा. खटका पात्रे मोजून द्विज गण शेवटी या घटीला. दंगल मोडून मंगल भाया, सावधान बदला बदला द्विजा परी कोणी. भेटाया तानाजी से आला, आला तो तलवारीने मंडप खणखणला. तो हर हर एकाची झाला, हर हर महादेव, हर 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 हर. चमकती भाला बदती रहे चला, शिवराज दूत पातली. हे लग्न राहू द्या भले, देशार्थ जनन आपुले, धर्मार्थ जनन आपुले. एक एक मराठा निघे पुढती तानाजी. प्रेम आज सिंहगडाचा पोवाडा गाजी जी जी जी, पोवाडा गाजी जी जी जी, पोवाडा गाजी जी 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 जी.
घोरपडीला चढणेही दरड बहुबड घोरपडीलाही चढणेही पहारामुळी गडावरी जिथं नभता काही साधुनी संधी तानाजी तिथं निटाला चढाया नव्हे हवेमध्ये उडण्याला झाला कुणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई कुणी गुणगुणला पाय घसरता हा काय होई वदे शूर देशार्थ मरुनी स्वर्गात तानाजी चढू लागले सद्भाग्य चढू लागले स्वातंत्र्य चढू लागले सांभाळी रे मुलींच्या आला आला तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी जी पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी एका मराठा सरसवरती बघा चढला शस्त्रावरती असूनही रिपू चढविती हल्ला खाली वरती माग पुढती आजूबाजूनीही ए सैरा वैरा पळती पहाडी ती आला भोसकुनी हे कल्याणचे दार धडाडी झाली रे बाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी बाजी झाली परी तो आहे कुठ तानाजी तानाजी कुठाय बाजी झाली परी तो आहे कुठ तानाजी अनमारित हानित छातीत रमला रणांगणा माझी अन उदय भान तो दिसला धरीला उदय भान तो दिसला धरीला घे मार उठे अन झुंज ता नजरा फिरल्या कर्ज सिंहा पुढे खन गरजूनी पुनरपी तुटून पडला माझा तानाजी थकला नव्हता अजून त्याच्यात प्राण शिल्लक होता गरजूनी पुनरपी तुटून पडला जरी तो शमलेला उदय भानुचा वार मर्मीचा उदय भानुचा वार मर्मीचा अवचित तो बसला मूर्छना पाहताली क्षणाभीतरी हनवीर रसशाली हे तानाजी खाली बघा येतो हा धैर्य मेरून म्हणतो शिवकरीचा भाला कळतो हे भूमतीच्या अंकावरी पहुडे तानाजी प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी हे गडाला सिंहर बला हमचा तानाजी गडाला सिंहार भला हमचा तानाजी अरे प्रेम आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी पोवाडा गाजी जी सावरकरांचा महाकवी म्हणून विचार करताना त्यांचे अभ्यासक द न गोखले यांचे विचार लक्षात घेण्यासारखे आहेत. प्रतिकूल परिस्थितीचा खडक फोडून बाहेर पडलेला
कवितेचा असा जोरदार उमाळा मराठी कवितेत दुसरीकडे आढळणार नाही. जगाच्या कवितेतही तो दुर्मिळ असावा. सावरकरांची कविता विपुल आहे. प्राध्यापक मायदेवांनी गणना केल्याप्रमाणे तिची चरणसंख्या 10,088 आहे. तरी यातून खूप गोष्टी सुटल्या असाव्यात. मराठीतील कोणत्याही कवीपेक्षा त्यांच्या कवितेचं क्षेत्रफळ फार मोठं आहे. त्यात कमला, सप्तर्षी, विरोहश्वास, महासागर यासारखी दीर्घकाव्य तर आहेतच. पोवाडे, फटके, आरत्या, पदे, प्रचारगीते आहेत. गोमांतकासारखं खंडकाव्य आहे. आत्मपर स्फुट कविता आहे. निसर्ग कविताही आहे. कवितेशी त्यांचं नित्य हितगुज सुरू असतं. खरं तर कविता म्हणजे मनाची क्रीडा. त्याला मनाचे एक परीचे स्थैर्य अपेक्षित असतं. सावरकर तर आयुष्यभर जणू वादळाच्या केंद्रस्थानी होते, पण त्यांचं मनाचं सुकाणू कधीही झुकलं नाही. ते सुकाणू कदाचित कवितेचं होतं. सावरकरांच्या आयुष्यात विरंगुळ्याचा काळ तसा अभावाने चाललेला दिसतो. कदाचित मुंबई सोडून विलायतेला निघाले असताना त्या बोटीच्या प्रवासात लाभलेला असा हा संतकाल पुन्हा त्यांच्या वाट्याला अभावानेच आला असेल. त्या काळातली ही कविता ऐकूया वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना कवितेवर आधारित. सुनील नभहे सुंदर नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा सुनील नभहे सुंदर नभहे अतल आहा
वा, सावरकरांनी घातलेलं हे निरागस कोडं कसं सोडवायचं, खरा कोणता सागर आणि कुठलं नभ, हे कसं आणि या परती जाऊन म्हणतात की हा सगळा भवसागर असावा का, ही त्यांच्या कल्पनेची जी काही झेप आहे त्याविषयी काय बोलावं. कदाचित या प्रवासातच या सागराशी, या समुद्राशी त्यांची मैत्री झाली असावी, कारण सावरकरांचं मनही त्या समुद्रासारखंच अथांग, तत्त्वज्ञानाची सखोलता लाभलेलं, इतिहासाचे मौक्तिक पोवळे जपणारं, रौद्र सुंदर, देशभक्तीच्या लाटांनी उचंबळून येणारं असं. म्हणूनच कदाचित समुद्र त्यांचा सखा ठरला आणि ब्रायटनच्या किनाऱ्यावर याच सुरुदाजवळ आपलं मन मोकळं करत ते म्हणाले, ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. नवकुसुमयुता त्या सुलतारे, तो बाल गुलाब ही आतारे, गुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा
सीने नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरत भूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिज वीण नको राज्य मज प्रिय साचा वनवास तिच्या जरी वनीचा भुलविणे व्यर्थ हे आतारे बहुजीवल गगमते चित्तारे तुझ सरितपते जी सरितारे विरहाची शपथ गाली तो तुझला सागरा प्राण तळमळला सागरा मी मज सीने या मिशे हससिने दया कैसा का वचन भंगिसी ऐसा त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते युनिका आंग्ल भूमीते मनमातेला अबल म्हणून फसवीसी मज विवासना देशी तरी आंग्ल भूमी भय भीतारे अबलान माझी मातारे कथिलये अगस्तिस आतारे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला सागरा मी मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा सागरा सागरा. आता जाऊया सावरकरांच्या आयुष्यातील त्या पर्वाकडे जे पर्व शारीरिक आणि मानसिक शक्तीच्या सत्व परीक्षेचं पर्व आहे. अंदमानच्या कोठडीत केलेलं काव्य हा एक अद्भुत चमत्कार म्हटला पाहिजे. या काव्याचं वर्णन करताना लोककवी मनमोहन नातू यांची एक कविता आठवते. अंदमानात सावरकर असताना त्यांना कविता तर स्फुरू लागली, पण हाती कागद नव्हते, कारण कागद वापरायला बंदी होती. मग त्यांनी काय केलं, त्यांनी उषक कालच्या आभायाला विचारलं, माझा कागद होतोस काय? तर आभाय म्हणालं, मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. माझे नि तुझे वायाचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जड लंगर तुझी या पायी, तुझ्या पायात तर बेड्या आहेत. जड लंगर तुझी या पायी तू पीस कसे होणार. जड लंगर तुझी या पायी तू पीस कसे होणार. माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले. कसं लिहू?
पापण्यात जळली लंका लाह्यांपरी आसू झाले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले, की जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही, की जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही, शाईन स्पर्शली असुनी हे अभंग नदीच्या बाही. ती पहाट लालम लाल अनपेक्षित झाली काय. कारण सगळीच निराशा दिसत होती, पण चमत्कार झाला. ती पहाट लालम लाल अनपेक्षित झाली काळी, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे चललीही असे ती बदली, मी कागद झाले आहे चललीही असे ती बदली. वा. सावरकरांच्या आयुष्यातील कवितेचं कार्य अलौकिक आहे. कविता चक्क त्यांची कवचकुंडल आहेत. त्यांची कविता हा त्यांनी निर्माण केलेला कवच मंत्र आहे. त्यांना अपेक्षित कवितेचं रूप हे नाजूक, भावमधुर, सुकुमार शारदेचं नसून रणचंडीचा रुद्रावतार त्यांना अपेक्षित आहे. अशा कवितेला आवाहन करणारी त्यांची एक कविता मूर्ती दुजिती ही कविता त्यांनी लिहिली लंडनच्या कारागृहात. रक्त गोठवणाऱ्या थंडीत अंगावर पुरेसं वस्त्रही नाही अशा अवस्थेत ते कवित्व करून शब्दांची शेकोटी पेटवून त्या मानसिक धगीने शरीरात ऊब जागवत आहेत. मन आणि शरीर गोठून जावं तिथे शब्द होत्र मांडत आहेत. त्यांना महाकवी म्हणावं लागतं ते यासाठी. सर्गामागून सर्ग लिहिणारे महाकवी होतीलच, पण दिव्यातून जाताना काव्याची मशाल हाती धरणारा असा महाकवी युगातून एखादाच. सावरकर. ते काय म्हणतायत आपल्या कवितेत? मूर्ती दुजिती. तू नेहमी कशी असतेस, तू नेहमी कशी असतेस, तुझे परिचित रूप कसे. मुक्त नील आकाश श्री मनोहरा, मुक्त नील सागर तल, मुक्त वायू ते राजमार्गे भक्तीच्या गजर गोडवा. टाळ मृदुंगाचा हरिनाम मत्त तो, चंद्रबिंब शारदा मेघात धावते, चंद्रबिंब शारदा मेघात धावते. आशा के रिक्त संशयात सुख भरे, ऐसे जे नवसंगत मंजुमुक्त जे, मंजुमुक्त जे. असं तुझं रूप मला ठाऊक आहे, पण आज मी इथे बंदिवासात आहे. मला पशुसमान वागवणाऱ्या शत्रूच्या तावडीत. काय सांगू तुला कविते. आणि बापरे थंडी ही भयंकरा, निर्दयतेहूनही थंड थंड गोठले गोठले. नद नदीत पाणी ह्या आणि शरीरी रक्तपिंड हो, आहो जात थिजोनी. या भयान एकलकोंडीत एक ह्या, या भयान एकलकोंडीत एक ह्या निस्सहाय निंदित मी बघित असे स्वये. जीवनरस नाड्यातून माझी या आहा, थंड पडत जाताना दगड चुन्यांच्या या नंग्या अंधाऱ्या भिंतींच्या हुनी. गार गारठा अंगी असह्य भरून ये, असह्य भरून ये. कारेच्या कोठडीत नागव्या अशा नंगे कर्तव्य असे मजसी गाठते. आणि अधांतरी शिखरावर वायूच्या सांभाळून तोल सतत चढत धावण्या. आज्ञा मज दे, आज्ञा मज दे. तूही तुझ्या त्या दुसऱ्या चंडमूर्तीचे दर्शन मज दे. कविते दर्शन मज दे. आज दुजा तो छेड सूर कर्कश, जो भिववी भैरवा, जो भिववी भैरवा. भैरवालाही भिववणारा असा कवितेचा कर्कश सूर ऐकण्याची आळवणी कवितेकडेच करणारे सावरकर. ते महापुरुष होतेच, पण महापुरुष असले तरी सावरकर प्रथमतः हाडा माणसाचे माणूसच होते हे त्यांच्याच अद्वितीय कर्तृत्वामुळे कधीकधी विसरतोच आपण. पण त्यांच्या कवितेतच त्यांचं माणूसपणही सापडतं. ते या कवितेसारखं. कवितेचं शीर्षकच आहे चांदोबा चांदोबा भागलास का. स्थळ अर्थातच अंदमानची कोठडी. आणि प्रसंग काय घडतोय बघा. तुरुंगात मी तदा तसा, उरी हरखलो स्वर्गी जसा. बघा पहिल्याच ओळीत तुरुंगात स्वर्ग गवसलाय. म्हणजे काय झालंय. तुरुंगात मी तदा तसा, उरी हरखलो स्वर्गी जसा. सायंकाळी बंद्याते कोठड्यातुनी कोंडुनी ते. कारेचे या अधिकारी जाती आपुल्या परत घरी. थोडा विश्रांतीचा काळ कैद्यांसाठी सुद्धा.
रखवाले हे रात्रीमधी मारिती फेऱ्या कधी मधी, दुष्ट स्वप्ने वायुवरी येती जाती परोपरी. तुरुंग दगडी राक्षसहा पचवित अन्ना गुंग पहा, मध्येच दचकून किंकाळी झोपही मारी क्वचित जरी. कारेची या तरी किती निर्जन वनसम ही शांती. कारेची या तरी किती निर्जन वनसम ही शांती. लोह गजाची जी जाळी कोठडी समम ती खाली. टाकुनी कांबळ मी अपुली टाकीत अंगा तो दिसली. लोह गजाची जी जाळी कोठडी सममती खाली. टाकून कांबळी मी अपुली टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा चमकत चिमुकली शशिलेखा. शशिलेखा रे शशिलेखा माववू शकुनीन त्या हरिखा. टाळी वाजवून मीच मशी कथिली वार्ता अद्भुतशी. 6 महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदीमधी. 6 महिन्यात कधी चंद्र दिसेना बंदीमधी. वर्षही न जिथे तिथी तिथे कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची कोर कोवया चंद्राची. असेल पंचमी चतुर्थीची कोर कोवया चंद्राची. प्रथमची दिसला चंद्रजना नसेल गमला तैही मना. हर्ष तसा तै मज गमला आनंदाला भर आला. चांदोबा चांदोबा भागलास का. चांदोबा चांदोबा भागलास का. वा. आणि तशीच ही एक कविता. या प्रदीर्घ कवितेत एक नव्हे 2 जन्मठेपांची शिक्षा होणार हे कळल्यावर सावरकरांच्या मनात काय आंदोलन निर्माण झाली त्याचं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे. सप्तर्षी. पहिल्यांदा शिक्षा कानावर आली त्या प्रसंगाचं वर्णन करताना ते म्हणतात, प्रातःकाळी आता कळवू कारागृहाधिपती मजला. प्रातःकाळी आला कळवू कारागृहाधिपती मजला. झाली सजा आहे ही वर्षे 50 की पुरी तुझला. अभ्यास कठोरही ते हृदय तयांचे सखेद कळवळले. त्या कारागृहाच्या अधिपतीचे अभ्यास कठोरही ते हृदय तयांचे सखेद कळवळले. परी हे स्मित मदवदनावरुनी श्रवणे न लेश मावळले. तोची वस्त्रे माझी सहवासाची हिरोनिया मजशी. देता बंदीची ती केली धारण करीच राम जशी. मंत्र तसाची वारंवार स्फुत्यर्थ मी सदा साचा. वर्णित राम विवासन जपता तो श्लोक कालिदासाचा. जाताची परी अधिपती सोडून मज एकला. सशृंखळतो सहसाची लोट तत्क्षण दुःखाश्रूंचा. अदम्य खळखळतो. वर्षे 50 वर्षे 50 आहा वर्षे 50ही आहा वर्षे. ध्वनी हा पुन्हा पुन्हा ही मजवरी पाऊस की तसा वर्षे. वर्षे 50 वर्णित राम विवासन मंत्र ही तो म्या पुन्हा पुन्हा जपला. चाळत्या धैर्यासहची उलटुनी वदली स्मृतीही परिचपला. सीते संगी ऐशा अविकृत रामेही तव आहा काना. जाता सीता व्याकुल केले वनदेत करुण हाकांना. होतो सिद्धची शिक्षा शक्या अधिकात अधिकही भरण्या. वर्षे आयुष्याची अत्युत्तम 25 करण्या. कारा नलात होत मी तिळतिळ जळोनी देह कार्याते. अत्युत्तमची उद्धाराया जननी स्वभूमी आर्याते. द्वीपांतरातुनी की धैर्या उत्साह दे एक देहाची. येऊ शकेन रक्षा ठेवू या पुण्यभूत देहाची. वर्षे 50 वर्षे 50 परी ऐकुनी उत्साह तोही कोसळला. शुक्ल तरंग अंतिम होता जो मृगजळात सळसळला. जो मृगजळात सळसळला. पण मनाची अशी हळवी अवस्था थोडाच वेळ टिकली. मुळावर घाव घालावा अशी त्यांनी पहिली आशा समूळ नष्ट केली. सुटका हवी ही भावनाच काढून टाकली. सुटका कशासाठी? सुटका कशासाठी? स्वतःच्या सुखासाठी म्हणजे स्वार्थासाठी, अहंतेसाठी,
मग सावरकरांना आठवले मुक्तीसाठी झटणारे संत, आठवले तुकाराम महाराज. ते म्हणतात, तुकाराम वचनांची गुरुकिल्ली वापरून अहंकाराचे कुलूप उघडले. मुक्ती म्हणजे तरी काय? मुक्ती म्हणजे तरी काय? ऐकूया. आपुली आशा पेढी जाळी आली, तो आहोत कसले नवल. आशेच्या रक्षेतून मंजुषा उद्भवे, प्रभो धवल. मन उत्साहे भरले, गुरुकिल्ली जी कृपा महंताची. त्या तुकयाची लावुनी उघडुनी, म्या कुलुपते अहंताची. उचली झाकण नैराश्याचे, आतुनी सुखनिधान असे. उचली झाकण नैराश्याचे, आतुनी सुखनिधान असे. सर्वोपाधी प्रभुजे, मोक्षाचे जे महाविधान असे. ते वैराग्य विनाशन अनुरागाचा, विकासची परितो. चिंतामणी समके, चितगम्या मी मोहोत्सवा करीतो. बंदी 50ची व नावर्षे, बंदी 50ची नावर्षे. 50 कल्पना ही तो, आभास काल केवल. वस्तुस्थितीचा पदार्थ नाही तो. आनंद गवसणारा मुक्तीचा तुझ तुरुंग मानस हा. आनंद गवसणारा मुक्तीचा तुझ तुरुंग मानस हा. त्याचा बंदी जो तू, तो जू हे वाकवनी मानस हा. तो जू हे वाकवनी मानस हा. तो जू हे वाकवनी मानस हा. आयुष्याची 50 वर्ष आता अंधार कोठडीत काढायची आहेत हे कळल्यानंतर तरीही या कवितेचा खूप संक्षिप्त भाग आपण ऐकला. ही अशी कविता स्फुरण हे किती अलौकिक आहे, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे आपल्या. आणि सावरकरांच्या आयुष्यात तसंही ऐन उमेदीच्या काळापासूनच स्थैर्य कधी आलंच नाही. आलं असतं तर सावरकर किती रसरशीत आयुष्य जगले असते. भव्य दिव्य कल्पना करणारे सावरकर, पण त्यांच्या मनामध्ये एक हळुवार कवीसुद्धा होता. आणि त्या हळुवार कवीचं वर्णन करताना बालकवींची आठवण होते. जसं बालकवी कसे होते तर सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे अशी सौंदर्यदृष्टी असलेले, तसेच सावरकरही. पण अर्थात अशा सावरकरांचं दर्शन आपल्याला फार अभावानी होतं. एक प्रसंग असा घडला की एका सकाळी माडीवरून अवतीभोवतीचं दृश्य पाहत असताना त्यांना फुलं गोळा करणारी एक तरुणी दिसली. एरवी राष्ट्रप्रेमासाठी लिहिणारे सावरकर त्या तरुणीकडे बघून काहीतरी हळुवार अलवार लिहून गेले. ते असं. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला. माडीवरुनी सुंदर कन्ये पाहिली तुला. सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला. उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी. कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटुनी.
उंचविता कर छातीवर ये चोळी तटतटुनी कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटुनी पदर खोवले पातळ गेले कटीतटीला लगटुनी माडीवरुनी सुंदर कन्नी पाहिली मी तुला सकाळीच तू तोडीत असता जाई जुईच्या फुला स्मृती सखये तव मनी माझिया संगतीच्या उठुनी स्मृती सखये तव मनी माझिया संगतीच्या उठुनी बघसी चोरटे बघसी चोरटे मी तुझ दिसतो वरती का कुठुनी दिसताची मी हसू उशेसम मुखित वये फुटुनी माडीवरुनी सुंदर कन्ये पाहिली मी तुला अशी सकाळी फुले तोडिता पाहिली जई तुला फुलवेली हुनी तनुवेल चितव मोहक दिसली मला पुन्हा एकदा ही अतिशय सुमधुर चाल वर्षा भावे यांची. 1913 साली रवींद्रनाथ टागोरांना जेव्हा कवितेसाठी नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी आली तेव्हा सावरकर अंदमानात कोळसे भरत होते. सावरकरांना प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्यांनी कविता लिहिली, रवींद्रनाथांचे अभिनंदन. महाकवी होण्याची आपली इच्छा नाही, पण दुसऱ्या एका भारतीयाने ती पूर्ण केली याचा केवढा मोठा अभिमान त्यांना वाटला. ते तेव्हा कोळसे भरत होते आणि त्यांना वाटले की भारत मातेच्या लोहमार्गाने धावणाऱ्या रथात आपल्याला कवी कक्षात स्थान मिळाले नाही, हरकत नाही. भारत माताच त्यांना म्हणाली, अरे हा रथ धावता ठेवण्यासाठी मला कोळसा घालणारी, स्वतः कोळसा होऊन जळणारी माणसं हवी आहेत. तू ते काम करशील. वा. रवींद्रनाथांचं अभिनंदन करताना काय सुंदर कल्पना मांडतात ते म्हणतात, भारतात श्रीविक्रमाने स्थापन केलेले सिंहासन लुप्त झाले, ते अजून हाती आले नाही, ते येईलच हाती. पण आज कालिदासाचे मेघदूत गाणारी वीणा रवींद्रनाथांच्या हाती आली आहे. श्री विक्रम सिंहासन ते चिरलुप्त लुप्त दिव्याते वीणा ही मेघदूताते गायीजी. श्री विक्रम सिंहासन ते अद्यापही लुप्तची परिते वीणा की तरी अवतरते त्वत्करी. की गान गुंगवीतीचे गोलार्धे उभयही साचे प्रथमची कालिदासाचे नंतरी. कारागृही कांचन गेहा कारागृही कांचन गेहा हे बंदिराज रवींद्रा शृंखला राजबंदीया वंदितो शृंखला राजबंदीया वंदितो. वा. 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो.
सावरकरांनी मात्र भाषा शुद्धीसाठी केलेलं काम अलौकिक आहे हेही आपण विसरतो. त्यांच्या या कार्याविषयी पु ल देशपांडे यांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. पुलं म्हणतात, माझ्या लहानपणी सावरकरांची टिळक मंदिरात झालेली भाषणं मी ऐकलेली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण गंगेसारखा ओघ असं म्हणतो, त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका 100% मला कोणत्याही भाषणाने झालेला नाही. विचार आणि उच्चार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषा प्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्त्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्यांच्या उदासीनपणातून अवलंबित्वातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक इंग्रजीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एखादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड ते म्हणत. कुठल्याही सोळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रह्मण्य मानलं नाही. त्यांना अमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेशी भाषेतल्या शब्दांची घुसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केली. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सुरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले शब्द नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मिती होती. सरकारात मोले घातले रडाया की खरडाया या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात ते इकडली इंग्रजी घे डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश असा व्यवहार चालत असतो त्यांचा. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोकांच्या तोंडी रुळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला वार्ताहर हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे न होता एक नवी कविनिर्मित प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकर निर्मित आहेत याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच अधिक परिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासून स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द हे त्यांनी दिलेले आहेत. तीच गोष्ट चित्रसृष्टीची. दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द आहेत. मराठीला त्यांचं हे सत्व जागवण्यासाठी दिलेलं मोठं देणं आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे माणसाचा देव आणि विश्वाचा देव 2 शब्दात संस्कृती यासारखे निबंध मोठ्याने वाचून घ्यायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार या दोन्ही दृष्टीने हे वाचन उपयोगी ठरेल. यानंतर आपण जे नाट्यपद ऐकणार आहोत त्या नाट्यपदाविषयीही पुलंनी फार छान लिहिले. ते म्हणतात, सावरकरांच्या जीवनात ग्रीक नाट्यातल्या महान नायकासारखं नाट्य होतं आणि त्यांच्या वाणी लेखणीतूनही तसंच नाट्य ओसंडून वाहतं. ते स्वतः थोर नाटककार आहेत, थोर कवी आहेत याची दुर्दैवाने त्यांच्या राजकीय कर्तृत्वाकडे पाहत असताना आपल्याला कधीकधी भूल पडते, विसर पडतो. उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेली दुसरी व्यक्ती सापडणार नाही. त्यामुळे कवितेत देखील सगळंच उत्कट आणि कल्पनेची हिमालयीन शिखरं ते गाठतात. आता प्रियकर प्रेयसीला करावी लागणारी प्रतीक्षा हा कवींसाठी अगदी नित्य परिचयाचा विषय. पण त्यातला विरह काळ कसा असावा तर सावरकर काळाचं किती विराट स्वरूप 2 ओळीत उभं करतात. अहो, आपण एका सूर्यमालेचं चित्र डोळ्यासमोर आणताना थकून जाऊ. हा महाकवी शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या असं म्हणून जातो. ऐकूया.
शतजन्म शोधिताना शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या शत आरती व्यर्थ झाल्या शत आरती व्यर्थ झाल्या शत सूर्यमालिकांच्या शत सूर्यमालिकांच्या शत सूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या दीपावली विझाल्या शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना आ आ आ शतजन्म शोधिताना तेव्हा पडे प्रियासी तेव्हा पडे प्रियासी आ तेव्हा पडे प्रियासी तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आजी गाठी क्षण एक आजी गाठी क्षण एक आजी गाठी सुख साधना युगांची सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी सिद्धीस अंती गाठी शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना हा हा
सूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म सावरकरांचं व्यक्तिमत्वच इतकं बहुआयामी की त्यांच्या कर्तृत्वाच्या अनेकविध पैलूंचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. त्यातीलच एक पैलू म्हणजे सामाजिक सुधारणांचा. 1911 साली सावरकरांना गिळून बंद झालेलं अंदमानी कारागृहाचं दार 1921 साली पुन्हा उघडलं. तेव्हा सावरकर हिंदू तरुणांना दीक्षा देत होते. एक देव, एक देश, एक आशा. एक देव, एक देश, एक आशा. एक जाती, एक जीव, एक भाषा. पण मग पाठोपाठ आला स्थानबद्धतेचा कालखंड. उघडपणे राजकारणात सहभाग घेणं शक्य नव्हतं. राजकारणापासून अलिप्त पण राष्ट्रहिताचं महत्तम कार्य त्यांनी हाती घेतलं. हे कार्य होतं सामाजिक सुधारणांचं. आणि याविषयीची प्रेरणा मात्र त्यांच्या अगदी तरुण वयातल्या कवितेतही दिसून येते. तेव्हाही विद्वांची दयनीय स्थिती त्यांना व्यथित करत होती. स्पृश्य अस्पृश्यता दूर करण्यासाठी तळमळत होती. समाजातील अंधश्रद्धांचं त्यांना उच्चाटन करायचं होतं. विज्ञानाधिष्ठित समाजाची उभारणी करायची होती. सुधारणा म्हणजे अल्पमत, सुधारणा म्हणजे अल्पमत आणि रूढी म्हणजे बहुमत याचं त्यांना भान होतं. प्रचलित रूढींना विरोध करणाऱ्या समाजसुधारकाला पहिला स्वार्थत्याग करावा लागतो, तो लोकप्रियतेचा. सावरकरांना हे माहीत होतं. वरम जनहितम ध्येयम न केवला जनस्तुतीही ही त्यांची धारणा होती. जनहित महत्त्वाचं, मग लोकांनी स्तुती नाही केली तरी चालेल म्हणूनच भाषाशुद्धी चळवळ असू दे, सहभोजन असू दे किंवा मंदिर सर्वांसाठी खुलं करणं असू दे, त्यावेळेस झालेली टीका, क्षोभ, कुचेष्टा याला त्यांनी अजिबात महत्त्व दिलं नाही. कारण त्यांना ओढ होती ती मनुज मंगलाची. त्यांना स्वतंत्र देश हवा होता, पण कसा? त्यांच्या स्वप्नातला स्वतंत्र देश कसा होता? तर विज्ञानात, तंत्रज्ञानात पुढारलेला, साहित्य संगीतादी कलात निपुण, शस्त्रास्त्र संपन्न, अजेय, जगातल्या सर्व राष्ट्रांच्या शिरोभागी शोभणारं असं राष्ट्र त्यांना हवं होतं. रत्नागिरीच्या याच वास्तव्यात स्थानबद्धतेमध्ये त्यांनी लिहिलेलं नाटक संगीत उशाप. या नाटकातील संत चोखामेळा बघा काय म्हणतायत. प्रभूजी, पांडुरंगा, आमचा आजचाही दिवस संपत आला. तरीही भगवंता अजून तुझे चरण नाहीतच, पण तुझ्या देवळाचंही दार आम्हाला दिसू शकत नाही रे. काळाच्या उषक्कालापासून तो आत्ता या क्षणापर्यंत युगाच्या घटकांच्या घटका एकसारख्या मोजीत भगवान तुमच्या देवळाची मी एकसारखा वाट पाहतोय, चालत आलेलो आहे. पण ही अवघड चढणीची वाट अजूनही संपत नाही आहे देवा. एक एक योनीची एक एक पायरी चढत 84 लक्ष पायऱ्या चढलो, परंतु अजून देवळाच्या तटासही स्पर्श करता आला नाही रे. या तुझ्या देवळाच्या वाटेला शेवट आहे का? हिच्या टोकास देऊळ तरी आहे का? नुसती वाटच वाट. जो जो प्रवासी ती वाट देवळाकडे जाते या आशेने तो चालत गेला, तो वाटेतच थकून देह ठेविता झाल्यानं पुढं कुठंतरी देऊळ आहे की नाही हे सांगायला तरी कोणी परत येऊ शकलेलं नाही रे. आणि म्हणूनच ही देवळाची वाट कोणत्याही देवळात जात नाही ही गोष्ट अजून लोकांना समजलीच नाही असं तर नसेल ना रे देवा. काहीही असो, कसंही असो, ही अवघड चढण चढता चढता आमचे पाय तर थकले. आपल्या स्वतःच्या कर्माच्या गतीनं तुझ्या देवळास येईन ही निश्चिती डळमळली. आता या वाटेवरच हा असा सर्व आशा आणि निराशा तुझ्या पायावर, जे पाय देवळाच्या तटाच्या आड असल्यानं मला अजूनही दिसले नाही आहेत, त्या पायांवर पतित पावना मी अर्पून मी हा तुमच्या गावचा ठाकला भागलेला महार या वाटेवरच, या धुळीतच बसणार. तुझ्याकडे येणाऱ्या माझ्या कर्माची गती खुंटली रे. आता माझ्या दुर्बलतेची दया येऊन हे दया माया
माझ्याकडे येणाऱ्या तुझ्या कारुण्याची गती तुला माझ्याकडे आणील तर आणील. बघ देवा बघ. भवाची या भेणे येतो का कुळती, भवाची या भेणे येतो का कुळती, धावे करुणा मूर्ती देवराया. हो धावे करुणा मूर्ती देवराया. हो भवाची या भेणे येतो का कुळती, धावे करुणा मूर्ती देवराया. हो धावे करुणा मूर्ती देवराया. पडलोसी माया मोहाची आजाळी, पडलोसी माया मोहाची आजाळी, येवोनी सांभाळी देवराया. हो येवोनी सांभाळी देवराया. सोखियाचे मनी, गहिवर नावरे सोखियाचे मनी, धावे चक्रपाणी देवराया देवराया. धावे चक्रपाणी देवराया. धावे चक्रपाणी देवराया. धावे चक्रपाणी देवराया. देवराया भवाची या भेणे येतो का कुळती, भवाची या भेणे येतो का कुळती, धावे करुणा मूर्ती देवराया. हो धावे करुणा मूर्ती देवराया. हो धावे करुणा मूर्ती देवराया. वा. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ही खास चाल बांधली आहे आपल्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक कमलेश भडकमकर. पुढे चोखामेळा म्हणतात. देवा देवा निदान त्या तुझ्या संतांनी वर्णन केलेल्या मनोहर मूर्तीचं तरी दर्शन या माझ्या डोळ्यांना घडू द्याल का. हे हजारो लोक या देवळात येत जात आहेत, तुला पूजेची फुलं वाहत आहेत, तुझा प्रसाद घेतात आणि परत येताना तुझं ते सावळं सुकुमार रूप डोळे भरून पाहतात. पण मला देवाचं दर्शन कोण घेऊन देणार. पण देवा तुझ्या भक्तासाठी, या तुझ्या भक्तासाठी, तुझ्या पूजकांच्या या स्पृश्यतेच्या तटाबाहेर येण्यास तुला देखील अशक्यच आहे का रे. अहो कोणीतरी मला त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्याल का. कोणीतरी मला त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्याल का. मला देवाचं दर्शन घेऊ द्या, मला देवाचं दर्शन घेऊ द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, डोळे भरून देवाचे मन
देवाचे दर्शन घेऊ द्या. सो तुम्हीच करा दिन रात, मळ काढीत मळले हात. सो तुम्हीच करा दिन रात, मळ काढीत मळले हात. म्हणूनच विमल हृदयात, म्हणूनच विमल हृदयात हृदय त्या वाहू द्या. मी भक्त नितो भगवान, शरण त्याचे शिवू द्या. डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या. तो हिंदू देव मी हिंदू, मी दीन तो दया सिंधू. तो हिंदू देव मी हिंदू, मी दीन तो दया सिंधू. तुम्ही माझे धर्माचे बंधू, तुम्ही माझे धर्माचे बंधू. पडवू नका जाऊ द्या. मी भक्त नितो भगवान, शरण त्याचे शिवू द्या. डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या, मला देवाचे दर्शन घेऊ द्या. डोळे भरून देवासे मला पाहू द्या, डोळे भरून देवासे मला पाहू द्या. मला देवाचे दर्शन घेऊ द्या. 26 फेब्रुवारी सावरकरांचा आत्मार्पणाचा दिवस. पण पुलं म्हणतात त्याप्रमाणे वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. जगात अनेक जण मरणाच्या धास्तीसह जगत असतात. कोणी तर केवळ मरता येत नाही म्हणून जगत असतात. पण अशा निव्वळ श्वासोच्छवास करण्याला जगणं म्हणणं जरा जडच जातं. उलट जिथे श्वास गुदमरेल, स्वतःचाच नाही कुणाचाही, अशा ठिकाणी उडी घेऊन श्वास घेता येण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी जीवाची बाजी लावणं हे खरं जगणं. वा. पण यासाठी चित्त भयशून्य हवं. सगळ्यात आधी मृत्यूच्या महाभयातून त्याची सुटका व्हायला हवी. सावरकरांना मृत्युंजय म्हणायचं ते यासाठी. यमाच्या दरबारातही ते धीरोदत्त नायकासारखे चालत गेले. त्यांच्या त्या निर्भयतेचा अंश तरी आपणास मिळावा. खरंय, हा कार्यक्रम त्यांच्या लेखणीला समर्पित आहे. वज्र आणि मोरपीस एकत्र येऊन बनलेली लेखणी. पातवज्राचं पण घननीळ शाईत भावनांचा ओतप्रत ओलावा उथमलेला. त्यांच्या स्मृतीस सादर वंदन. ऐकूया त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेलं हे निर्भयतेचं मृत्युंजयी स्तोत्र. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी.
अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्यूसीच गाठ घालू मी घुसेरणी. अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. खुळारिपू तया स्वये, मृत्यूच्याची भीतीने दिववू मजसिये, दिववू मजसिये. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी. लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला, नम्रदास समचाटिल मम पदांगुल्या. कल्लोळी ज्वालांच्या फेकिशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली. आण तुझ्या तोफा अन क्रूर सैन्यते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळूनी जिरवितो, गिळूनी जिरवितो. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपू जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अनादि